नमस्कार, मी पंजाब डक. आज आहे 25 जून 2026. मी माझ्या शेतामध्ये आणि या ठिकाणून महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला अंदाज देणार आहे. सर्वप्रथम शेतकऱ्याला सांगू इच्छितो की शेतकऱ्यांना आज 25 तारखेपासून आणखीन जवळपास 10 जुलैपर्यंत चांगला दररोज भाग बदलत वेगवेगळ्या भागात पाऊस पडणार आहे आणि सर्व शेतकऱ्याची पेरणी होणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात यायचा. आता ज्या ज्या भागात पाऊस पडलाय आणि ज्यांच्या भागामध्ये जमिनीमध्ये ईदभर ओल असेल तर तुम्ही तुमचं पेरू शकता. मी देखील आज सकाळी सकाळी कशामुळे आलो की आम्हाला खूप पाऊस झाला, ओल आहे, पण आता ना इथं ट्रॅक्टर चालत नाही, त्याच्यामुळे आम्ही आजचे दिवस पेरणीसाठी थांबवलो. पण शेतकऱ्याला सांगू इच्छितो की पाऊस पडल्याच्या नंतर जमिनीमध्ये ओल तपासून पेरणी करायला काही हरकत नाही, म्हणून हा अंदाज लक्षात यायचा. आणि परत सांगतो की काही काही भागामध्ये अद्याप काही ठिकाणी पाऊस पडला नाही, त्या भागात देखील पाऊस पडणार आहे ह्या 10-12 दिवसामध्ये. म्हणजे त्यांना देखील पडणार आहे आणि त्यांचे देखील पेरणी होणार आहे, म्हणून घाबरून जाण्याची काही चिंता नाही. महाराष्ट्रात सगळीकडे भाग बदलत वेगवेगळ्या भागात पाऊस पडणार आहे. ह्या 5 दिवसातच सगळीकडे पडून जाईल आणि सर्व शेतकऱ्याच्या पेरण्या होतील, म्हणून हा अंदाज लक्षात यायचा. त्याच्यानंतर काय झालं, सोलापूर जिल्हा, धाराशिव जिल्हा, लातूर जिल्हा, बीडचा इकडला कडाष्टी भाग आणि पश्चिम महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याचे फोन आले. आमच्या भागामध्ये काही भागात पाऊस पडला आणि काही भागात आलाच नाही, तर त्यांच्यासाठी सांगू इच्छितो म्हणजे आज देखील म्हणजे 26 ते 30च्या दरम्यान मग तुमच्या पश्चिम महाराष्ट्राकडं सांगली जिल्हा, सोलापूर जिल्हा, कोल्हापूर जिल्हा, धाराशिव जिल्हा, हे पुन्हा असंच इकडं मराठवाड्यातला बीड, लातूर ह्या पट्ट्यामध्ये काय होणार आहे, 26 ते 30च्या दरम्यान चांगला पाऊस पडणार आहे आणि त्यांच्या देखील पेरण्या होतील, म्हणून ह्या अंदाज लक्षात यायचा. ह्या पावसात जर चांगली ईदभर ओल गेली तर तुम्ही देखील पेरणीचा निर्णय स्वतः घेऊ शकता. त्याच्यानंतर काय झालं, विदर्भात देखील काही भागात खूप पाऊस पडला, काही भाग जरी उंचीच राहिला असता तर ह्या 2-4 दिवसामध्ये सगळीकडेच पाऊस पडणार आहे आणि सगळ्या शेतकऱ्याच्या पेरण्या होणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. दुष्काळ वगैरे पडणार नाही, म्हणून हे लक्षात घ्यायचं. उत्तर महाराष्ट्राकडे नंदुरबार जिल्हा झालं, धुळे जिल्हा झालं, जळगाव जिल्हा झालं, नाशिक जिल्हा झालं, त्या भागात देखील काय होणार आहे, जरा जास्तच पाऊस पडणार आहे, म्हणून त्यांनी देखील जमिनीची ओल पाहता तुम्ही तुमच्या पेरणीचा निर्णय घ्यायचा. मुंबईला देखील, मुंबई पुणे तिकडे देखील काय होणार आहे, म्हणजे जुलैच्या पहिल्या आठवड्यात मुसळधार पाऊस होईल, अतिवृष्टी होणार आहे, म्हणून ही देखील मुंबईच्या जुलैच्या पहिल्या आठवड्यातला अंदाज लक्षात यायचा. जुलैच्या पहिल्या आठवड्यात देखील महाराष्ट्रात काही भागामध्ये काय होणार आहे, ठिकठिकाणी अतिवृष्टी होईल, काही भागात मुसळधार पाऊस होईल, कुठं रिमझिम होईल, म्हणून जुलैच्या पहिल्या आठवड्यात देखील पाऊस पडणार आहे, म्हणून ही देखील सर्व शेतकऱ्यांना अंदाज लक्षात यायचा. तो पाऊस काय होणार आहे, सगळीकडे नाही पडणार, पण काही भागामध्ये जरा जास्तच पडणार आहे. आणि ज्या तळ्यामध्ये पाणी आतापर्यंत अद्यापही नाही तर ती पाझर तलाव, त्याच्यामध्ये काय होईल, जुलैच्या पहिल्या आठवड्यामध्ये सांगायचं झालं तर उत्तर महाराष्ट्रामध्ये नंदुरबार जिल्हा, धुळे जिल्हा, जळगाव जिल्हा, नाशिक जिल्हा, अहिल्यानगर, इकडे संगमनेरच्या खाली ओझर, पुन्हा निळवंडे धरण त्या परिसरामध्ये कॅचमेंट एरियामध्ये चांगला म्हणजे जुलैच्या पहिल्या आठवड्यात पाऊस पडणार आहे, त्या धरणामध्ये आवक यायला सुरुवात होणार आहे, म्हणून हा अंदाज त्या शेतकऱ्यांना लक्षात यायचा. तसंच राज्यात देखील काय होणार आहे, जिथं पाऊस पडला तिथं वडे नाल्याला पाऊस येणार, काही भागात रिमझिम राहणार आहे, पण सगळीकडेच काय होणार आहे, वेगवेगळ्या भागात पाऊस पडणार आहे आणि सर्व शेतकऱ्याची पेरणी होणार आहे, म्हणून हे अंदाज लक्षात घ्यायचा. तसेच कर्नाटकचे, महाराष्ट्रातील लगतले शेतकरी ज्यांना जे मराठी भाषा कळते त्यांना, त्याच्यानंतर तेलंगणा, निपाणी, हे तिखोटी हे परिसरातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की 26 तारखेपासून म्हणजे उद्यापासून तुमच्या भागामध्ये पाऊस सुरू होणार आहे. तुमच्या भागाकडे जर पाऊस सुरू झाला तर ते पाऊस काय होणार आहे, महाराष्ट्रामध्ये लातूर जिल्हा, नांदेड जिल्हा, धाराशिव जिल्हा, सोलापूर जिल्हा, कोल्हापूर जिल्हा, सांगली जिल्हा, पश्चिम महाराष्ट्र, कडाष्टी, बीड ह्या परिसरात ह्या परिसरामध्ये चांगला पाऊस पडणार आहे, म्हणून कर्नाटक, तेलंगणा, आंध्र प्रदेश तिकडे काय होणार आहे, म्हणजे 26च्या नंतर पाऊस येणार आहे, 26 ते 10च्या दरम्यान तिकडे पाऊस पडणार, त्याच्यामुळे काय होईल, तुमच्याकडे पाऊस येणार आहे, म्हणून हे पश्चिम महाराष्ट्रातले सर्व शेतकऱ्यांनी हे देखील अंदाज लक्षात यायचा. त्याच्यानंतर मध्य प्रदेश, खंडवा इकडल्या भागातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की तुमच्याकडे काय होणार आहे, म्हणजे आता हे उद्याच्या म्हणजे 26 तारखेपासून ते 8 जुलैपर्यंत आपलं मध्य प्रदेशमध्ये देखील चांगला पाऊस पडणार आहे. मध्य प्रदेशच्या बाजूचे जे आपले जिल्हे आहेत, बुलढाणा जिल्हा, धुळे जिल्हा, जळगाव जिल्हा, अकोला जिल्हा, अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा ह्या पट्ट्यात देखील काय होणार आहे, मध्य प्रदेशकडे पाऊस पडेल, त्याच्यामुळे जुलैच्या पहिल्या आठवड्यामध्ये ते आपल्या मध्य प्रदेशच्या
बाजूचे जे लगतचे जिल्हे आहेत त्यांना देखील चांगला रिमझिम रिमझिम पाऊस पडणार आहे, म्हणून जुलैच्या पहिल्या आठवड्यात ते देखील त्यांच्यासाठी खास करून आनंदाची बातमी म्हणून या अंदाज लक्ष यायचा. राज्यात मात्र दुष्काळ वगैरे काही पडणार नाही. जमिनीमध्ये ओल असेल तर तुम्ही पेरू शकता, पाहू शकता. हे माझ्या शेतामध्ये आमच्या खूप पाऊस झाला, आणखीन म्हणजे वापसा देखील नाही. तर आम्ही देखील ना ओल तपासली, ईदभर ओलच्या खाली गेलेली आहे. मग नंतर काय होणार आहे, आज ट्रॅक्टर चालत नाही नसं आज पेरणी करायला सुरुवात केली असती. पाहू शकता ही ओल किती गेलेली आहे. इतकी जर ओल असेल तर पेरणी करायला काही हरकत नाही. हे पाहू शकता. आणखीन म्हणजे इतकी जर ओल असली तर पेरणी करायला काही हरकत नाही. शेतकऱ्याला सांगतो, पाऊस वगैरे काही थांबणार नाही, वेगवेगळ्या भागात पडणार आहे, पण सगळीकडे पडणार आणि सगळ्यांच्या पेरण्या होणार आहेत. म्हणून ही सर्वप्रथम आनंदाची बातमी. असा तुम्हाला सांगू इच्छितो, हे जूनचा 30 जूनपर्यंत सगळ्या महाराष्ट्रात पाऊस पडणार आणि सगळ्यांच्या पेरण्या सुरू